नमस्कार. काही दिवसापूर्वी मी एक रील टाकली होती. त्याच्यामध्ये करोनाच्या काळामध्ये आपल्या प्रियजनांना होणारा जो त्रास होता, त्यामध्ये जे माननीय योगेश भैया कटार यांनी जी मदत केली होती, त्या संदर्भात मी स्वतःचा अनुभव देखील सांगितला होता. आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं की उगाच इलेक्शन आहे म्हणून ही मुद्दामून केलेली रील आहे का, ही काय खोटी वगैरे आहे काय, खोटा प्रचार करत आहे का. परंतु तो कुठल्या प्रकारचा खोटा प्रचार नसून माझ्या मनामध्ये जे आलेले जी सत्य भावना आहे, ती सत्य भावना मी त्या ठिकाणी प्रगट केली. आणि खरोखर मला ज्यावेळेस आवश्यकता होती आणि त्याच वेळेस कोणी घराच्या बाहेर निघू शकत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये योगेश भैया कटारिया माझ्यासाठी धावून आले आणि मला सहकार्य केले. आणि त्याच वेळेस मी मनामध्ये निश्चय केला होता की त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस मी त्यांना निश्चितच मदत करणार आहे आणि मनापासून मी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. फक्त एवढाच भाग नसून आपल्या प्रभाग 10 मध्ये त्यांची जी स्वच्छ भूमिका आहे, जे त्यांचं कार्य आहे, आपल्या सर्वांना त्या गोष्टी माहीत आहे. मुलांचं शिक्षण म्हणू नका किंवा कोणाचं हॉस्पिटलचं काम म्हणू नका किंवा कोणाचे कुठल्याही प्रकारचे समस्या असेल, अर्ध्या रात्री जरी त्यांना आवाज दिला तर ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांचंच नाही तर राजेश भैया गायकवाड यांनी देखील ज्या ज्या वेळेस त्यांना फोन केला त्या वेळेस ते धावून आलेले आहेत आणि नागरिकांच्या सुविधेसाठी ते स्वतः उतरलेले आहेत मैदानामध्ये आणि काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये जी पूर्वीची स्थिती होती आणि आताची स्थिती होती, हीच कामाची पावती आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या कामाच्या पावतीचा रिझल्ट आपल्याला 3 तारखेला पाहायला मिळणार आहे. म्हणून प्रभाग 10 मधील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे की नगराध्यक्ष पदासाठी मोनालीताई वीर या प्रभाग 10 साठी आहेत, पूर्ण दौंडसाठी आहेत. तसं प्रभाग 10 मधून अ गटासाठी महिला ओबीसी म्हणून आमची बहीण ही मनीषाताई जाधव आहेत. आणि आमचे भैया, सर्वांचेच भैया म्हणजे योगेश भैया कटारिया हे उभे आहेत. तर यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावे अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.